जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून 1,00,000 रक्तकुपी जमा करून ते शासनाकडे जमा करण्याचा निर्धार महाराजांनी घेतला। आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल, अमोनिया, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर असे पेशंट जास्त आढळतात। अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते। यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्ताची नितांत गरज भासते। त्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तकुपी जमा करून देण्याचे निश्चित केले असून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तसे आव्हानात्मक आदेश दिले। त्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने भिवंडी भादवड येथील बाळाराम चौधरी यांच्या कार्यालयामध्ये शिष्या जयमाला पाटील यांच्या अथक प्रयत्नाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे सर्व शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले। त्याचबरोबर गावातील इतरही व्यक्तींनी रक्तदान करून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। अजून बरेच कॅम्प आहेत, आज खूप बरेच कॅम्प आहेत आणि आजचा रेकॉर्ड हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। 1,01,111 रक्तकुपिका का रक्तदान शिबिर माऊलींचा चालू आहे। महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने जे आज आमचा संकल्प 1,00,000 याचा आहे। यापूर्वी आम्ही 50,000चं रक्तदान आपल्या महाराष्ट्र शासनाकडे दिलेलं आहे। तर हे माऊलींचा असा एक अभिनय चालू आहे। आत्ताच कामच घडला झाला, त्याच्यानंतर आज 3 ते 4 ठिकाणी आपल्या रक्तदान होणार आहे आणि जास्तीत जास्त माऊलींचा कार्यामध्ये आम्ही जास्त आपले सगळं भक्तगण मिळून या रक्तदान शिबिरामध्ये आज जो शेवटचा जवळजवळ आमचा टप्पा आहे याच्यामध्ये नक्कीच यशस्वीपणे आमची माऊलींच्या कृपेने आम्ही पार पाडून एवढी आजच्या या मंगलप्रसंगी गावी देते। उपस्थित झालेले आहेत। जेव्हाही आमंत्रण करावं तेव्हाही ते उपस्थित असतात। तर मी विनंती करतो दादांना की त्यांनी माऊलींना या ठिकाणी हजेरी दिलेली आहे। साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन साई कुमार हे त्यांनी सेवा केंद्राध्यक्ष प्रमाणपत्र शिवराम पाटील। मी पहिला भरपूर दारू प्यायचो 2007च्या नंतर 2007ला मी जॉईन झालो जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नाणेज गावात इथे। मी खरं म्हणजे आपल्या स्वतः घरूनच दारू पिऊन निघलो होतो, पण ज्यावेळेस मी नाणेजला पोहोचलो, नाणेजला पोहोचल्याच्यानंतर मला माऊली भेटले आणि त्या माऊलीच्या आशीर्वादानं मला तिथं प्रत्यक्ष स्वामीजीनं दर्शन दिलं आणि मला तिथूनच अनुभव आले की दारू का सोडली पाहिजे आणि कशासाठी सोडली पाहिजे हे मला पहिलं कळत नव्हतं। पण ज्यावेळेस गुरुंच्या चरणावर माझा मस्तक पडला त्या दिवशी मला आनंद वाटला की माझ्या स्वतः मनाला एवढं वाटलं की मी आज काहीतरी गुरुच्या कृपेनं आनंदित कार्य करतो। तेव्हापासून मी माझे अनुभव असे आले
बऱ्याच ठिकाणी काही जरी असं चूक झालं तरी मी एक नामस्मरण करून गुरुचं कार्य चांगल्या पद्धतीनं आचरण करतो, तालुक्यावरसुद्धा सेवा केंद्रावरसुद्धा, आणि जे काय कार्य आहेत माऊलीचे आहेत त्या पद्धतीनं आतापर्यंत कार्य करीत आलो. कोणाला पाहिजे पाणी? नाम अब्दुल मलिक है। हम आए, हम जब बाहर निकले तो हमारे मकान मालिक थे, वो बैठे हुए थे ऑटो में। हमने कहा कहाँ जा रहे भाई? कहने लगे कि मैं रक्तदान करने जा रहा हूँ। मैं कहा तो फिर मैं भी चलूँ? कहने लगा जा करो, ये रक्तदान दे सकते हो? मैं कहा क्यों नहीं भाई, आप दे सकते हो, मैं क्यों नहीं दे सकता हूँ। आपने पहली बार दिया है या इसके पहले भी? पंजाब में हमने कई बार किया। मालूम पड़ने के बाद आए, इसलिए बहुत उनको मालूम नहीं था। बड़ी बात है, बड़ी बात है। हम लोग जाके सब लोग में जाके जन जागृति करते हैं, घर में जाते हैं। एक ओनर के पास 3 बार जाके आते हैं, लेकिन तुम्हारा बहुत तुम आए, हमारे समाज में खुद आए, हम इंसान हैं। मैडम जी, हमारे लिए कोई जात पात नहीं होता, हमारे लिए हर इंसान एक ही जैसा होता है, जैसे हम हैं वैसे ही सब है। सब हम लोग एक ही आए। हमको दुनिया में ऊपर वाले ने ही भेजा है और उसी के असरे जिंदा है और वहीं जाना है। यांना मी विनंती करतो की आपण पुढे येऊन स्वामीजींच्या